मला खरं सांग, या प्रॉपर्टीसाठी तू खून केलास ना दादाचा? तुझ्यामुळे गेलाय ना दादा? खरं सांग मंजिरी, तुझ्यामुळे गेलाय ना? हो, नाही बरोबर आहे तुझं. मीच मरायला हवं. हे असे आरोप सहन करण्यापेक्षा ना मी मेलेलं बरं. काय झालं? का असं बोलतीयस? विचार तुझ्या आत्याला. तिचं म्हणणं आहे की की मी दादासाहेबांना मारलंय. ज्या माणसावर मी आयुष्यभर प्रेम केलं, त्यांना जीवापाड जपलं, ज्यांच्या जाण्याने सगळ्यात जास्त दुःख मला झालंय, त्यांना मी मारेन हे असे आरोप करतात सगळे माझ्यावर. हे सगळं ऐकण्यापेक्षा ना माझा जीव गेलेला बरं. आई नको ना बोलूस असं. आई जे काही झालं ना, तो एक ऍक्सिडेंट होता. त्यात तुझी काही चूक नाहीये. आत्या तू काय बोलतीयस? तुला तरी कळतंय का? मीराच्या संशयाने सगळ्या गोष्टींना सुरुवात झाली आणि आता तूही त्यात सामील झालीयस. घरात काय चालू आहे, काय परिस्थिती, या गोष्टींचा तरी भान ठेव जरा. आई तू ना दुर्लक्ष कर या गोष्टींकडे, असल्या माणसांकडे. चल इकडनं तू चल. बघितलं, अथर्वला स्वतःची सेफ्टी वॉल बनवून ठेवलाय. नाही, अथर्वला पण काही अक्कल नाहीये. काय खरं काय खोटं काही कळत नाही याला. कधी कळणार आहे गॉड नोस. हे भाई हे जे काही तू सांगितलंस मला अथर्व वागल्याबद्दल, ते मला बिलकुल आवडलेलं नाहीये. खूप हिंमत वाढली आहे त्याची. नाहीतर काय, खूप सहन केला आता आपण, बास आता त्याला सोडायचंच नाही. अथर्व, 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 काय झालं? नवरा कुठे आहे तुझा? का अजून वहिनीच्या खोलीतून आला नाही? का तिथेच अंगाई गात बसलाय? हा, काय झालंय? काय काम आहे तुमचं? तुला कशाला सांगू आम्ही? तू आहेस कोण? आणि तुझा याच्याशी काहीही संबंध नाहीये. हा आमच्या कुटुंबाचा विषय आहे. मग नवरा कुठे आहे असं कशाला विचारलं? अथर्व कुठे आहे? आत आहे का? ते नाही आहेत. ते आले की तुम्ही या. हे काय ग? नाही, आम्हाला कन्फर्मेशन मिळाल्याशिवाय आम्ही इथून हलणार नाही. कसलं कन्फर्मेशन? आमच्या हिश्श्याचं. हिश्श्यामध्ये आम्हाला काय काय मिळणार आहे ते आम्हाला कळायला हवं. काय झालं? एवढं आश्चर्य दाखवायची काही गरज नाहीये. हे लवकरात लवकर होणं गरजेचं आहे. अथर्वलाच बघायचंय पुढे सगळं. तसंही काय दादाने लिहून ठेवलंच असेल, पण त्यात चीटिंग होऊ नये ना, म्हणून आम्हाला कन्फर्मेशन हवंय. कळलं? आत्या, तुम्हाला जराही लाज वाटत नाहीये का हो? अहो, तुमचा भाऊ गेलाय आणि तुम्ही इथे हिस्सा मागायला आलात. पैशांसाठी माणूस सगळं विसरतो, मृत्यू सुद्धा. जाऊ दे, तुम्हाला सांगून ना काही उपयोगच नाहीये. पण परिस्थितीचा भान असू द्यात. जरा धीर धरा. हे बघा, वेदाच्या बाबांनी त्यांचे वडील गमावलेत. मी माझे सासरे आणि वेदानी तिचे आजोबा. त्यांच्या चितेचा अग्नी अजून विझलाही नाही आणि तुम्ही हिस्सा मागायला आला तिथे. हत्या जनाची नाही तर मनाची तरी. काय चाललंय? काय झालं? काही नाही, मी मीराला पुढचं सांगायला आले होते.
पुढचं म्हणजे? म्हणजे आता पुढे 10 दिवस आपल्याला अखंड दिवा दाखवायला लागेल ना, पश्चिमेला ठेवायला लागेल. तेच सांगायला आलो. ते झालंय, सांगून झालंय. आता निघतो आम्ही. हां, चला. पश्चिम दिशा तिकडे येते ना. कळलंय तिला, मगाशी सांगितलं ना. हां. चल. चल. वेदाचे बाबा, ऐका ना, तुम्हाला उद्या सकाळी अस्थि आणायला जायचं. माहिती आहे मला, सांगायची गरज नाही. ताई, वेदाच्या बाबांना या परिस्थितीतही माझा राग आलाय. त्यांच्या या दुःखात मी सहभागी व्हावं, बहुतेक त्यांना असंही वाटत नाहीये. मीरा, तू मंजिरीवर संशय घेतलायस म्हणून ते असं वागतायत, आणि ते साहजिक आहे अगं. मग मी काय करू ताई? आपल्याला माहिती आहे ना की हे सगळं मंजिरीने केलंय, तरी सुद्धा मी काहीच करू शकत नाही, काही बोलू शकत नाही. मला वाटलं होतं की पोलिसांनी तपास केला तर तिचं पितळ उघडं पडेल, पण नाही. वेदाचे बाबा मध्ये आले, पुन्हा वाचली ती. ताई, मला माहिती आहे वेदाचे बाबा खूप दुःखात आहेत. अशा वेळी सुद्धा मी त्यांना आधार देऊ शकत नाहीये ना, याचं मला जास्त वाईट वाटतंय. हे असं नाही होऊ शकत, असं नाही होऊ शकत. हे स्वप्न आहे, हे स्वप्न आहे माझं. नाही, माझं काला मुख्यपणी माझ्या जवळ नाही, म्हणून हे सगळं होत आहे. तो जर का मला वेळेत सापडला नाही तर माझे केस, माझा चेहरा, माझं अख्खं शरीर, मी असं होऊ देणार नाही, मी असं होऊ देणार नाही. मी माझा कालमुखमणी शोधून काढेन, शोधून काढेन.